नमस्कार मित्रांनो. श्रीकांत एक्झाम कट्टावर तुमचं हार्दिक स्वागत आहे. तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, सेट नेट क्वालिफाईड असणारे खूप सारे विद्यार्थी MPSC येणारी जी MPSC परीक्षा आहे 114/2023 ॲडव्हर्टाइजमेंट नंबर तिच्या परीक्षेच्या तारखेची वाट पाहत आहेत. त्या संदर्भामध्येच हा व्हिडिओ आहे. आणि दुसरं म्हणजे की अभ्यासाची काय रूपरेषा असावी आणि आपली स्ट्रॅटेजी काय असावी त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला बोलणार आहे. मित्रांनो, MPSC थ्रू जर आपण सहाय्यक प्राध्यापकपदी रुजू होऊ शकलो किंवा जॉईन होऊ शकलो, तिथं आपलं सिलेक्शन होऊ शकलो तर ती सुपर क्लास वनची नोकरी आहे. आता तुम्हाला सांगण्याची काहीच गरज नाही. सेट नेटवाले सगळेच काय करतायत, स्ट्रगल करतायत आणि बाहेर 80 लाख 1 कोटी रुपयाचा भाव झालेला आहे सहाय्यक प्राध्यापक पदासाठी. कारण संस्थाचालक आता जो 8वा वेतन आयोग लागेल तोही गृहीत धरतायत. त्यामुळे ही सहाय्यक प्राध्यापकाची नोकरी स्वप्नच बनून राहते की काय, आणि CHP वरच 27-28 हजार महिन्यात आपलं आयुष्य निघून जाते की काय, असा विचार करत सेटनेट धारक काय झालेले आहेत, हवालदिल झालेले आहेत. पण मित्रांनो, स्वतःवर जर विश्वास ठेवला आणि आपण जर आपले हातपाय नाही गाळले तर निश्चितच आपण आपलं ध्येय गाठू शकतो. त्या संदर्भाने माझे स्वतःचे अनुभव आणि पुढची रूपरेषा परीक्षेसंदर्भातील तुम्हाला मार्गदर्शक ठरेल अशा काही गोष्टीविषयी मी तुमच्याशी चर्चा करणार आहे. तर मित्रांनो, अलीकडेच प्राध्यापक पदासाठी जवळपास 5,500 प्राध्यापक पद भरतीसाठी शासनाने मान्यता दिलेली आहे. पण तिचा फॉर्म्युला काय? कधी 75-25, कधी 80-20. आत्ता अजून चर्चा चालू आहे, तोही कॅन्सल होऊन की 60-40. त्याचाही GR अजून निघालेला नाहीये. आणि ही जी भरती होणार आहे ती मुलाखतीवर होणार आहे, आणि मुलाखतीवर संस्थाचालक काय खेळ खेळतात हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. आणि 90-95% जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्याकडे ही क्षमताच नाहीये की ती काही करू शकतील. कारण बहुतांश जे सेटनेटवाले आहेत ते काय करतायत, एक तो फेलोशिप उचलतायत, आपली PhD वर्क करतायत, किंवा मग दुसरी गोष्ट CHP वर कार्यरत आहेत. आणि CHP वर महिन्याला न होणारा पगार, त्याच्यानंतर त्यातून अभ्यासालाही न भेटणारा वेळ, आपली स्वतःची चाललेली फरफट, परिवाराची आपल्यासोबत होत चाललेली फरफट, यामध्ये नेटसेट पात्रता धारक तो काय झालेला आहे, गर्भगडीत झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये 214 जागासाठी 114 ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 2023 वर्ष ही येते. आणि कुठेतरी या सेटनेट धारकांना काय वाटतं, आशा वाटते की आपल्यासाठी काहीतरी होईल. ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे 2023 मध्ये आणि हे 2025 चालू आहे, तरीही अजून एक्झामचा पत्ता नाही. 8-10 दिवसाखालीच राहिलेल्या 5 विषयांचा सिलेबस मित्रांनो MPSCच्या वेबसाईटवर पडलेला आहे. म्हणजेच आता लवकरात लवकर ही एक्झाम होणार आहे असं गृहीत धरण्यात हरकत नाही. यापूर्वी माझंही मत असं होतं की डिसेंबरपर्यंत एक्झाम होऊन जाईल, पण मध्येच आचारसंहिता लागल्यामुळे ती एक्झाम दूर गेली. आणि एका परीनं ज्यांच्या विषयाचे अभ्यासक्रम उशिरा जाहीर झाले ही त्यांच्यासाठी चांगली गोष्ट होती. ज्यांचे लवकर सुरू झाले त्यांना खूप जास्त वेळ भेटलेला आहे, अजूनही पुढे वेळ भेटतो आहे. पण आपण ज्या विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम उशिरा जाहीर झालेले आहेत त्यांच्यासाठीही वेळ भेटावा अशी माझी अपेक्षा आहे. पण तो 1 ते 1.5 महिन्यापेक्षा जास्त भेटणार नाही असा माझा कयास आहे. त्या दृष्टिकोनातून आपण आता तयारी करायची आहे. आणि दुसरी एक गोष्ट मित्रांनो, हातपाय गाळू नका. आपण सेटनेट पास झालो आहोत त्या अर्थी आपण पात्र आहोत. कुठेतरी आर्थिक विवंचनेमुळे, घरच्या अडचणीमुळे आपण काय करतो, हातपाय गाळून टाकतो. आणि मग काय राहतं, आपल्याकडे आपण कॉम्पिटिशन मध्येच नाही असं गृहीत धरतो. उदाहरणार्थ, 1000 विद्यार्थ्यांनी जर एखाद्या विषयाला फॉर्म भरला असेल तर त्या 1000 मधील फक्त 5-50 विद्यार्थीच असे असतात ज्यांची तयारी चालू असते. त्यातही 10-15 विद्यार्थी असे असतात की ज्यांची मनातून तयारी चालू असते, सेल्फ कॉन्फिडन्स असतो, स्वतःकडे सेल्फ कॉन्फिडन्स असतो. सेल्फ कॉन्फिडन्स हा खूप महत्वाचा विषय आहे मित्रांनो. मी आतापर्यंत विविध स्पर्धा परीक्षांच्या MPSCच्या वेबसाईटवरील रिझल्ट पाहतो आहे, त्यांचा कट ऑफ पाहतो आहे. मित्रांनो, लेखी परीक्षेमध्ये वेगवेगळ्या
विषयांच्या वेगवेगळ्या पदांच्या लेखी परीक्षेमध्ये 120 ते 130 हा जनरल कट ऑफ आहे. कोणता कट ऑफ? लेखी परीक्षेचा 120 ते 130. तुम्ही जर 100 प्रश्नापैकी ॲक्युरेट 70 क्वेश्चन सोडू शकला तर तुम्ही टॉपला असणार आहे. ध्यानात ठेवा, तुमच्याकडे ऑप्शनल मध्ये 30 क्वेश्चन राहणार आहे. तुमचं नॉलेज हे कमी नाहीये. तुम्ही सेट नेट नॅशनल लेवलची परीक्षा पास झालेला आहात, राज्य लेवलची परीक्षा पास झालेला आहात. त्यामुळे स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवणं तितकंच महत्वाचं आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या अभ्यास साहित्याची निवड मात्र काळजीपूर्वक करायची आहे. कोणी काय म्हणतंय याच्याशी काहीच देणं घेणं नाही, कारण MPSC मध्ये कुठेही काहीही लागेबाधे चालत नाही किंवा आर्थिक व्यवहार चालत नाही. ही खूप मोठी संधी आहे. तुम्ही जर नोकरी मिळवली, उद्या जर तुमचं सिलेक्शन झालं, सहाय्यक प्राध्यापक पदासाठी सिलेक्शन झालं, तर ध्यानात ठेवा, तुम्ही आज जर भाव खाजगी महाविद्यालयामध्ये 50, 60, 70, 80, 90, 1 कोटी रुपयाचा भाव आहे प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदासाठी, तुम्ही नोकरी मिळवताच 1 कोटी रुपये कमावल्यासारखे असणार आहे. त्या दृष्टिकोनातून विचार करा, हार जाऊ नका आणि स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा. त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करा. राहिलं परीक्षेच्या तारखेबाबतीत, तर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात ही एक्झाम होईल अशी शक्यता आहे. तोपर्यंत आचारसंहिता शिथिल झालेली असेल आणि त्या अगोदरच या महिन्यामध्ये किंवा पुढच्या महिन्याच्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला परीक्षेचे एक्झाम डेट माहीत होईल. त्यासोबतच तुम्हाला जर या जागा 114/2023 या ॲडव्हर्टाइजमेंटच्या जागामध्ये काही बदल झालेला असेल, जागा वाढल्या असतील काही विषयाच्या, मध्येच पद रिक्त झाल्यामुळे किंवा काय म्हणता येईल आपण निवृत्त झाल्यामुळे, त्याचंही तुम्हाला त्या नोटिफिकेशन सोबतच, एक्झामच्या नोटिफिकेशन सोबतच कळून जाईल. यावरही अजून जशी जशी माझ्याकडे माहिती येत जाईल त्या संदर्भात मी तुम्हाला आपल्या चॅनलवर अपडेट करत राहील. मित्रांनो, MPSC असिस्टंट प्रोफेसर 114/2023 या एक्झामच्या माहितीसाठी, लेटेस्ट माहितीसाठी, अपडेट राहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करून ठेवा. धन्यवाद.